गेल्या ना त्यांच्या बाल भर पटकन. अगं काकी आता तरी बोल की. आणि मला सांग ताई एका तरी वाचते होय प्रेम तिनं मी केलंय ना. अगं मग शिक्षा फक्त श्रीकांतलाच का? आणि जर का आज नाही ना बोललीस तर श्रीकांतचे काय खरं नाही बघ. अरे बाबा गप उगाच काहीतरी बोलायची आणि तिथं माझं परजीवानीशी जायचं. असं कसं जाईल जीवानीशी? आपण ऍड्रेस किती टाकू ना. गावात व्हायचंय ना मग कशाला त्यांच्या वाकड्यात जातोय. अगं तू तरी बोल. नुसतं प्रेमच तर केले दोघांनी. अजित माग तुम्ही केलं ना तेवढं बसाय गावात. तात्या मग कशी म्हणले ना विषय गावचा नाही काळजाचा आहे म्हणून. आज गावात रक्तपात होणार म्हणजे रक्तपात करायची गरज काय? बुवा तुमचा तोंड ना तिथं तिथं नाव वाजवायचा. नाही त्यातली आणि कडेला वाटली अशी कथा यायची. आता हिचं थोबड बघ. अगं गावात टुरिंग स्पॉट आहे. जाती बाहेरच्या एकाला विहान आहे घातली. आता इथं माझा विषय सुरू आहे. तात्या आज दाखवून द्या समदेशनी आपल्यातल्या पोरीवर पिरियड केल्यावर काय होत आहे ते. एकाला फोडला का नाही हे समजे वटणीवर येत्याल. होय तात्या. आणि आज तुमच्या बंदुकीतून सुटलेली गोळी का नाही ही स्टोरीज बनली पाहिजे बघा. अरे म्हणजे पुढच्या वर्षी ना रे. अरे हा भाऊजी खरंच काय? सच्ची भाभी. रवीनाथ पावला रे बाबा. तो बाय आता तू तरी बिल्डिंग मध्ये राहत जातालच बघ. 10 वर्ष झाली आहेत मिल बंद होऊन. अजून तरी काय मिळाला? बरं अरे आपण इस मिल की खोली केले कोण बाय रे? अब्दुल आपण ना आता थाटात उभा राहायचं. त्या मिलच्या जागेवर बांधलेलं टावर समोर तुका सांगताय ना आपल्या रुबाबा समोर ना तो टावर पण फिको वाटत. ओ चाचा तुम्ही ना उगाच त्यांना खोटी अशा दाखवू ना. अरे होएगा रे होएगा. चल पर अब मैं आता हूँ. और हाँ बाबा वो तू अपने जो कागज पत्र है ना सब संभाल के रख. मैं फॉर्म ला के देता हूँ. चलो ये तो अरे संत्या फिर सब खैरियत? हाँ चाचा. संत्या वो नायगांव के रूम का क्या हुआ है? बाकी वो बिल्डर बहुत खराब है. संभाल कर कर. संत्या त्याच्या रूमचा काय बोलत? काय नाही रे बघू गेलेले फक्त. बघू गेलेले. मग हा काय कोणाचा आहे? अरे दादा तसं नाही. नमस्कार, मी सुप्रिया गोविंद चव्हाण, बोलीभाषा एकांकिका स्पर्धेची आयोजक म्हणून बऱ्याच गोष्टी अनुभवायला मिळतात. नव्या नव्या गोष्टी समजतात, नव्या गोष्टी आपण जाणवतो, नवीन माणसं जोडली जातात, नवीन अनुभव होतात. त्यातलंच मला असं वाटतं की आज 9 वर्ष झाली या स्पर्धेला. तर 2016 साली जेव्हा कैलासवासी गंगाराम गवाणकर यांनी त्यांचं मत असं मांडलेलं त्यांच्या नाट्यसंमेलना अध्यक्ष पदाच्या वेळेला जेव्हा त्यांचं भाषण होतं तेव्हा त्यांनी असं सांगितलं की बोलीभाषेचा प्रसार कसा व्हावा, बोलीभाषेमध्ये नाटकं का नाही व्हावी आणि शासनाने ती घ्यावी. पण शासनाने त्याचा काही पाठपुरावा केला नाही आणि गोविंद चव्हाण त्यांचे मानसपुत्र होते, त्यांनी ते मनावर घेतलं आणि त्यांनी लगेच 2016 साली ती स्पर्धा जाहीर केली. त्या स्पर्धेला 2016 साली तब्बल 40 एकांकिकांच्या एंट्र्या होत्या, 9 केंद्र होते. तसंच 2017 साली सुद्धा त्याला 9 केंद्र उत्स्फूर्त प्रतिसाद होता. 2018, 19 अशी ती स्पर्धा जल्लोषात वाढत गेली. 2020 साली गोविंद चव्हाण
हे आपल्यात नाही राहिले, हे पडद्याआड गेले. 2021ला लॉकडाऊन होता. 2022मध्ये सुप्रिया प्रोडक्शनने परत एकदा 5व्या वर्षी बोलीभाषा एकांकिका स्पर्धा आयोजित करण्याचा ठाम निर्णय घेतला. ती स्पर्धा 2022 साली तिकीट विक्रीने हाऊसफुल होणारी महाराष्ट्रातली पहिली एकांकिका स्पर्धा होती. बोलीभाषा लोकांपर्यंत पोचते, लोक त्याचा वावर त्यांना जाणवत आहे की बोलीभाषा जपणं किती महत्त्वाचं आहे. मालवणी, घाटी ह्याच्याही पलीकडे अजून बोली आहेत. 90हून अधिक महाराष्ट्रात मराठीतल्या बोली आहेत आणि त्यातल्याही महाराष्ट्र कर्नाटकमधली वेगळी आणि अजूनही बॉर्डरवरच्या वेगवेगळ्या आहेत ज्यांचा प्रसार अजून झालेलाच नाही आहे, ज्याची नोंदही होत नाही आहे. पण अशी एक स्पर्धा येते जी ह्या बोलींविषयीच बाबतीतच नोंद घेऊन त्यांना एक चांगला प्रतिसाद सुद्धा मिळतो. लोक आवर्जून स्पर्धक म्हणूनच नाही तर प्रेक्षक म्हणून सुद्धा येतात. आणि आज एवढी माणसं जोडली गेली, हे 90 वर्ष. ह्या 90व्या वर्षी गवाणकर काकांची तर आठवण येतेच, बाबांची खूप जास्त आठवण येते. त्या दोघांचेही आशीर्वाद माझ्या पाठीशी आहेत असं मला वाटतं आणि 90 वर्ष सक्सेसफुल झालंय असं मी जाहीर करते.